मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूया शिर्डीच्या बातमीने। काय घडलंय बघा। दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली आहे। शिर्डीतील साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांवर आणि एका तरुणावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला। 3 वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आल्याचं कळतं आणि या प्राणघातक हल्ल्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण जो आहे त्यावरती उपचार सुरू आहेत, तो मात्र गंभीर जखमी आहे। या हल्ल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। भल्या पहाटे हा हल्ला घडल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय, तसंच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। दरम्यान दुसरं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे आपल्या बरोबर आहेत। हरीश, नेमक्या कोणत्या वादातनं शिर्डी संस्थांच्या या 3 कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्यात आला? विशाल, आपण जर बघितलं तर आज साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरलेली आहे। खरं तर 3 वेगवेगळ्या घटना आहे आणि ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। दोघंही साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी होते, ज्यामध्ये नितीन शेजूळ जो आहे, आता जो सीसीटीव्ही फुटेज जे आता हाती लागलेला आहे, तो साकोरी शिवारामध्ये हा व्यक्ती राहत होता आणि तिथून साईबाबा संस्थांच्या सुरक्षा रक्षक म्हणून तो ड्युटी करत होता। जेव्हा पहाटे 4 वाजेच्या दरम्यान तो ड्युटीवर जात असताना मोटरसायकलवरनं आलेल्या 2 त्याच्यावरती हल्ला केल्याचं दिसतं आणि चाकूने त्याला अनेक वार त्याच्या पोटामध्ये, छातीमध्ये केलेले आहेत, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला होता। नितीन शेजूळ याचा मृत्यू झालेला आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर कोर्डोबा नगर इथे देखील सुभाष जे आहेत दुसरे कर्मचारी, यांच्यावरती देखील अशाच पद्धतीचा हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर तिसरी एक घटना जी आहे त्यामध्ये एक देहरकर नावाचे खासगी नोकरी करणारा व्यक्ती आहे, त्याच्यावरती देखील हल्ला झालेला आहे। अशा 3 वेगवेगळ्या घटना घडल्यात आणि ज्यामध्ये 2 मृत्यू झालाय। 2 सीसीटीव्ही आतापर्यंत हाती आलेले आहेत। त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केलाय। एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे आरोपी आहेत यांचा शोध देखील सुरू आहे। धन्यवाद हरीश, आतापर्यंतच्या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण पाहतोय की 2 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, एक जण जो तो गंभीर जखमी झालाय। 2 वेगवेगळ्या घटना आहेत। आपण पाहतोय ज्या घटनांमध्ये एक समान दुवा असा आहे की तिघही शिर्डी संस्थांचे कर्मचारी आहेत, ज्यांच्यावरती हल्ला झाला ते तिघही शिर्डी संस्थांचे अधिकारी, ज्यापैकी 2 कर्मचारी जे आहेत ते तिथले स्थानिक आहेत, ज्यांचा मृत्यू झालाय। या हल्ल्यामध्ये साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। पीडित कुटुंबियांनी विखेंची भेट घेतली। यावेळी माजी खासदार सुजय विखे कुटुंबियांच्या भेटीला गेले आणि त्यांच्याबरोबर संवाद साधला, त्यांचं सांत्वन केलंय। ही घटना घडल्यानंतर माजी खासदार भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं, त्यांच्याबरोबर संवाद साधलेला आहे। पण जो काही एकूण वाद झाला किंवा ज्या वादातनं, वैमनस्यातनं हा जो काही प्रकार घडला असावा, त्याबद्दलची सखोल चौकशी आता पोलिसांना करावी लागणार आहे। साई की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र, यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा, ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको। जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही, रँडम नशामध्ये धूत असलेले, हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे। पोलीस प्रशासन व्हीआयपींच्या तैनातीत होतं। सन अँड सन हॉटेलला पहाटे 3 वाजेपासून जर हे पोलीस व्हीआयपींच्या तैनातीत असतील आणि घटना घडल्यानंतर त्या घटनेकडे ते दुर्लक्ष करीत असतील, त्याच्यानंतर या घटनेचं गांभीर्य वाढत गेलं। 1, 2, 3 घटना घडल्या, 4थी घटना पोहेगाव हद्दीत घडलेली आहे, असं ऐकिवात आहे। 7 वाजता या ठिकाणी सुजय विखे पाटलांनी या पोलीस प्रशासनाच्या लोकांना फोन केल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली। मला या निमित्ताने पोलिसांना हे विचारायचं आहे
जर तुम्हाला मोठ्या नेत्यांचे फोन आले तरच तुम्ही कारवाई करणार, अन्यथा जर सामान्य माणसांनी फोन केले तर तुम्ही ते मरू देणार आहेत का? आता बातमी उपनगरातनं. कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी हा तुरुंगात आहे आणि त्याच्या 3 भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. असं असतानाच मध्यरात्री मयत मुलीच्या घराबाहेर एका तरुणानं दारू पिऊन धिंगाणा घातला. जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येतो अशी धमकी देत शिवीगाळही केली. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपी विशाल गवळी हा तुरुंगात आहे आणि त्याच्या 3 भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय. असं असतानाच मध्यरात्री मयत मुलीच्या घराबाहेर एका तरुणानं दारू पिऊन धिंगाणा घातला. जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येतो अशी धमकी देत शिवीगाळ देखील केली आहे. ही संपूर्ण घटना जी ती CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर मयत मुलीचं कुटुंब स्वतःला असुरक्षित त्या ठिकाणी वाटतंय त्यांना आणि या संदर्भातली तक्रार देखील त्यांनी केली. CCTV फुटेज जे आहे ते पोलिसांना उपलब्ध झालेलं आहे. हा नेमका तरुण कोण होता ज्यांनी दारू पिऊन रात्री अशा प्रकारे धमकी दिली? तो विशाल गवळीचा कोणी मित्र आहे का, समर्थक आहे का, याचा देखील तपास होणं फार आवश्यक आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्याबरोबर आहे. प्रदीप, हा कोण तरुण आहे ज्यांनी दारू पिऊन आपण बघतोय की मयत मुलीच्या घराबाहेर धिंगाणा घातला आणि धमकी दिली? आपण जर बघितलं तर तो विशाल गवळी हा गुंड जो आहे ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केला होता तो आता तुरुंगात आहे. त्याचप्रमाणे त्याचे जो 2 भाऊ आहेत त्या 2 भावांना सुद्धा फरार केला आहे. मात्र जे गवळीचे समर्थक आहेत हे समर्थक त्या मुलीच्या एक घराच्या बाहेर येऊन धिंगाणा घालतायत. काल रात्रीचा हा सर्व प्रकार आहे. वीट आणि दगडांनी त्यांनी तिकडे त्यांच्या दरवाजावर मारल्या आणि धिंगाणा घातला. AK-47 आणू अशी धमकी सुद्धा दिली. विशेष म्हणजे हा तरुण दारू पिऊन होता असे बोलले जात आहेत. पोलिसांनी अद्याप या तरुणाला पकडलेलं नाहीये. याचा शोध सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं तर कुटुंबियांकडनं मागणी होत होती की घराबाहेर जे आहे ती सुरक्षा द्यावी. पोलिसांनी ती सुरक्षा दिली होती. मात्र काल बंदोबस्त हा लागल्यामुळे काही त्या घराचे बाहेरचे पोलीस होते दुसरीकडे बंदोबस्तला गेले आणि त्याच दरम्यान या तरुणाने येऊन गोंधळ घातलाय. धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीबद्दल. पण आता या सगळ्या प्रकरणानंतर मयत मुलीच्या कुटुंबियांना मात्र असुरक्षित वाटतं हे तितकंच खरं. याबद्दल आता पुढे काय उपाययोजना केल्या जात आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरेल. पुढली बातमी. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलीस महानिरीक्षकांची हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी हस्तक्षेप याचिका कोर्टाकडे केली होती आणि ती कोर्टानं स्वीकारली आहे. या प्रकरणी 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या एन्काउंटर दरम्यान पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले होते. आता बातमी भिवंडीत अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी 3घांना बांगलादेशी समजून जबर मारहाण करण्यात आली. भिवंडी शहरातील हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या एका 9 वर्षीय मुलीचा शेजाऱ्यांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र जमावानं हे सर्व बांगलादेशी असल्याचं समजून घरात राहणाऱ्या 3घांना जबर मारहाण केली. सध्या या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या 3घांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र हे सर्व बांगलादेशी नसून झारखंड इथले रहिवासी असल्याचं तपासात उघड झालंय.